दादरमधील स्टार मॉलला आग लागल्याचं कळतंय। फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। काचा फोडून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम करत असल्याचंही कळतंय। आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईतील दादरमधील स्टार मॉलला ही आग लागलेली आहे। फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। काचा फोडून सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न घटनास्थळी सुरू आहेत। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, काय सुरू आहे घटनास्थळी? स्टार मॉलच्या मॅकडोनल्डच्या किचनमध्ये ही आग लागलेली आहे आणि 10 गाड्या फायर ब्रिगेडच्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। हे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कोणतीही जीवितहानी अद्याप झालेली नाही, मात्र अर्थातच मॅकडोनल्डचं मोठं नुकसान झालंय। हा परिसर जर आपण बघितला तर दादरचा हा परिसर अतिशय गजबजलेला असतो, प्रचंड वाहतुकीची कोंडी असते आणि स्टार मॉल हा सुद्धा अगदी फेमस असा प्रसिद्ध असा मॉल आहे, ज्या ठिकाणी कायमच खरेदीदारांची गर्दी उसळलेली असते। मॅकडोनल्डमध्ये विशेषतः तरुणाईची जास्त गर्दी असते, मात्र अशा वेळी ही आग लागली असल्या कारणाने आता तो परिसर पूर्णतः खाली करण्यात आलेला आहे। समोरच बीएमसीचं बोर्ड ऑफिस आहे आणि बीएमसीच्या बोर्ड ऑफिसच्या समोरच असलेल्या या स्टार मॉलला आग लागली आहे। त्याच्यामुळे एकंदरीत आपण बघतोय की सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जे किचनमध्ये अडकलेले आहेत त्यांना अक्षरशः हातोड्याने काच फोडून बाहेर काढलं जात आहे। त्याच्यामुळे या आगीवरती लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गजबजलेला परिसर आहे, दादरसारखा महत्त्वाचा परिसर आहे, त्याच्यामुळे अग्निशमन दलाने तातडीने पावलं उचलली आहेत आणि तब्बल 10 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत। मात्र एक दिलाशीची बाब म्हणावी लागेल की लेवल 1चा हा कॉल आहे। जेव्हा लेवल 1चा कॉल दिला जातो तेव्हा शॉर्ट सर्किट किंवा अन्य छोट्या मोठ्या कारणांनी जेव्हा आगीचा भडका उडतो तेव्हा अशा प्रकारचा कॉल दिला जातो। अर्थात कॉल हा वाढवला जातो पुढे, याकडे आपलं लक्ष असेल। अगदी मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।